नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। आजच्या या व्हिडिओमध्ये व्हायरल जे रोजमेरी ऑइल आहे किंवा व्हायरल जे रोजमेरी वॉटर आहे ते आपण या व्हिडिओमध्ये या एकाच व्हिडिओमध्ये बनवून तयार करणार आहोत। बघा, व्हायरल रोजमेरी ऑइल किंवा व्हायरल जे रोजमेरी वॉटर आहे त्याच्या किमती बघा किती महागडी ती प्रोडक्ट्स आहेत। आणि आपण जे घरामध्ये आता सुरुवातीला रोजमेरी वॉटर बघू, आपण जे बनवणार आहोत ते खूप सोप्या पद्धतीने बनवता येतं आणि खूप कमी किमतीमध्ये हे बनवून तयार होतं। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे हे रोजमेरी लीव्स। बघा, खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे, हे केसांसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। तर त्यासाठी हे जे रोजमेरी आहे आपल्याला ऑनलाईन मिळू शकतं। मी याला Amazonवरून मागवलेलं आहे, तुम्ही सुद्धा Amazonवरून किंवा कुठूनही मागवू शकता किंवा बाहेर तुम्हाला कुठे मिळत असेल तर तुम्ही तेही मागवू शकता। आपल्या भागामध्ये हे फ्रेश मिळत नाही, त्यामुळे हे सुकलेलं असतं, पण सुकलेलं सुद्धा खूप जास्त परिणामकारक असणार आहे। तर या पद्धतीचे हे रोजमेरी लीव्स असतात आणि हे आपल्याला साधारणतः आता बघा, मी एक भांडं घेतलेलं आहे, एक मोठी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये साधारणतः 1 लिटर पाणी घातलेलं आहे। आणि या पाण्यामध्ये, आणि हे पाणी शक्यतो खारं पाणी वगैरे घ्यायचं नाहीये, चांगलं पाणी घ्यायचंय, म्हणजे की तुम्ही जे पाणी पिता शुद्ध पाणी असतं ते घ्यायचंय। खारट पाण्यामध्ये जर क्षाराचे प्रमाण असतील तर मग ते एवढं इफेक्टिव्ह ठरत नाही। त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं की पाणी जे आहे ते चांगलं घ्यायचंय। जर तुमच्याकडे चांगलं पाणी नसेल, खारं पाणी असेल तर तुम्ही बिस्लरीची 1 बॉटल वापरू शकता। तर बघा, पाणी घेतलेलं आहे 1 लिटर आणि त्यामध्ये साधारणतः पोहे खायच्या चमच्याने 6 चमचे आपण रोजमेरी लीव्स घातलेले आहेत। या रोजमेरी लीव्स आता शिजवून घ्यायचे, पण लक्षात ठेवायचे हे जे आता आपल्याला शिजवायचं आहे ते मीडियम टू स्लो गॅसवरती शिजवायचे। सुरुवातीला तुम्ही एखादी उकळी फोडू शकता आणि त्यानंतर मात्र हे जे आपला जो गॅस आहे तो मीडियम टू स्लोच ठेवायचा आहे। कधी मीडियम केला कधी स्लो केला चालेल, पण अजिबात फास्ट करायचा नाही। स्लो गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती आपल्याला याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे। बघा, हे जे रोजमेरी लीव्सचं पाणी आपण केसांच्या मुळांना वगैरे लावतो तेव्हा आपल्या केसांची मुळं जी आहेत ती मजबूत होतात, स्ट्रॉंग होतात आणि आपली केस गळती थांबते। शिवाय दुसरं काय कार्य करतं, जेव्हा आपण हे रोजमेरीचं पाणी म्हणा किंवा ऑइल म्हणा केसांच्या मुळांना लावतो तेव्हा त्या भागामध्ये हलकासा मसाज करायचा असतो आणि त्यानंतर आपल्या स्काल्पमध्ये व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळं होतं काय की आपले केस जे आहेत ते परत स्ट्रॉंग होतात आणि मजबूत होतात आणि केस गळती जी आहे ती हळूहळू बंद होते। पण लक्षात ठेवायचं याचा वापर सुरुवातीला आपल्याला नियमित करायचा आहे। मग आता बघा, इथं पाणी उकळलेलं आहे आणि त्यावरती मी झाकण ठेवलं होतं, कारण की पाणी जे आहे ते व्यवस्थित लवकरात लवकर उकळेल। आणि परत आता हे झाकण ठेवूनच साधारणतः आपल्याला 7 ते 8 मिनिट म्हणा, 9 मिनिट म्हणा, 10 मिनिट म्हणा, इथंपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय, जेणेकरून हे जे रोजमेरी आहे, रोजमेरी लीव्ह जे आहे त्याचा पूर्ण अर्क पाण्यामध्ये उतरेल। बरेचदा म्हणतात की नुसतं हे पाण्यामध्ये काय उतरणार आहे, कुठल्या पण वस्तू आपण जेव्हा ऑइल बनवतो वगैरे म्हणा, पण आपल्याला जरी दिसत नसले त्याचे गुण उतरतात। तुम्हाला बघा, आता पोहे करतो आपण किंवा आपण उपीट करतो तेव्हा लक्षात येतं तुम्हाला की आपण जेव्हा मिरची जी आहे ती तेलामध्ये टाकतो तेव्हा तो स्वाद, तिखटपणा त्या तेलाला येतो। आपण जरी मिरच्या काढून टाकल्या तरी सुद्धा त्या तेलामध्ये त्या मिरचीचा स्वाद म्हणा किंवा तिखटपणा असतो आणि म्हणूनच आपले पोहे उपीट जे आहे ते तिखट बनतं। तर हेच आहे यामध्ये सुद्धा की आपल्याला या पाण्यामध्ये हे जे शिजवून घेतलं आपण याचा अर्क पूर्णपणे या पाण्यामध्ये उतरलेला आहे। हे जरी आता आपण काढलं, शोधून घेतलं आपण हे आणि रोजमेरी लीव्ह जे आहे ते वेगळे केले आणि पाणी वेगळं केलं तरी सुद्धा यामध्ये त्याचा अर्क आहे आणि तो खूप जास्त स्ट्रॉंग असतो तुमच्या केसांसाठी। आणि बघा, आता अशा पद्धतीचं हे ड्रॉपर म्हणा किंवा अशा पद्धतीची जी पिचकारी म्हणतो आपण ते तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल किंवा घरामध्ये जरी नसेल तरी तुम्ही सरळ हाताच्या बोटांनी वगैरे हे पाणी लावू शकता। आता मी या पद्धतीने माझ्याकडे अवेलेबल आहे हे, त्यामुळे यामध्ये घालून व्यवस्थित केसांच्या मुळांना लावून हलक्या हलक्या हाताने मी मसाज केल्यानंतर व्यवस्थित केसांच्या मुळांना हे पाणी लागेल आणि मग विंचरायचं नाहीये, असंच रात्रभर तुम्ही ठेवू शकता। हे केसांमध्ये सकाळी उठून तुम्ही शॅम्पू करू शकता। तर हे झालं रोजमेरीचं वॉटर रेडी। तर अशा पद्धतीनं रोजमेरीचं वॉटर आपण तयार करू शकतो। आता नेक्स्ट बघा, आपल्याला रोजमेरी ऑइल बनवायचं आहे। तुम्हाला माहीत असेल की मार्केटमध्ये या रोजमेरीचे ऑइल जे आहे ते किती महागडे आहेत। आपण परत सांगते की खूप कमी किमतीमध्ये जेवढं आपण 1 बॉटल घेतो रोजमेरी ऑइलची, जेवढी 1 बॉटल घेतो तेवढ्यामध्ये आपण साधारणतः 6 महिन्याचं तेल जे आहे ते बनवून
म्हणजे वापरू शकतो. एवढं हे आपल्याला घरचं जे आहे ते स्वस्त पडतं. शिवाय होतं काय की हे स्वस्त तर पडतंच, शिवाय आपल्याला फ्रेश मिळतं. त्यापेक्षा म्हणजे बाहेर जे मार्केटमध्ये तेल आहे त्यापेक्षा जास्त रिझल्ट देणारं हे आपलं ऑइल जे आहे ते तयार होतं. पण काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. स्लो गॅसवरती प्रोसेस करायची आहे, पाण्याची सुद्धा आणि ऑइलची सुद्धा. आता बघा इतर साधारणतः मी किती ऑइल घेतलेलं आहे, 1/2 किलो ऑइल घेतलेलं आहे, खोबरं तेल घेतलेलं आहे आणि मी घाण्याचं वापरलेलं आहे खोबरं तेल. तुम्ही हवं तर तुम्हाला जर घाण्याचं मिळत नसेल तर तुम्ही पॅराशूटची 1/2 किलोची बाटली म्हणजे 200 ग्रामची जी बाटली मिळते ती घेऊ शकता. आणि लोखंडाची कढई घ्यायची आहे. लोखंडाच्या कढईमध्ये हे तेल घातलेलं आहे, रोजमेरी लीव्ज घातलेले आहे, 2 चमचेवर घालायचे रोजमेरी लीव्ज आणि व्यवस्थित स्लो गॅसवरती आपल्याला हे तेल जे आहे ते बनायला ठेवायचं आहे गॅसवरती. बघा मी परत सांगते की हे खूप स्वस्त पडतं आणि आता हे जे पॅकेट आपल्याला आपण रोजमेरीचं मागवलेलं आहे ऑनलाईन ते तुम्हाला 6 महिने आरामशीर चालतं. तुम्ही वॉटरही बनवून यूज करू शकता आणि ऑइलही बनवून यूज करू शकता, तरीसुद्धा तुम्हाला 6 महिने ते संपणार नाही, एवढं त्यामध्ये लीव्ज असतात. तर बघा आता काय केलं आपण की रोजमेरी जे आहे ते तेलामध्ये घातल्याने गॅसवरती ते तेल ठेवलेलं आहे. परत इथं बघा आता आपण काय करतोय तर इथं कढीपत्ता. तुम्हाला कढीपत्त्याचे गुण तर माहीत आहेतच. कढीपत्ता किती केसांना आपल्या फायदेशीर असतो हे सुद्धा माहीत आहे. बरेच व्हिडिओ मी कढीपत्त्यावरती बनवलेले आहेत. तुम्ही जर चेक नसेल केले तर चॅनलवरती जाऊन चेक करा. तर बघा हा मुठभर कढीपत्ता घेतलेला आहे आपण आणि कढीपत्ता शक्यतो इथं आपल्याला फ्रेशच घ्यायचा आहे, कारण की रोजमेरी लीव्ज जे आहेत ते आपण आपल्या भागामध्ये मिळत नाहीत म्हणून ते सुकलेले ऑनलाईन मागवलेले आहेत. पण कढीपत्ता मात्र आपल्या भागामध्ये मिळतो, त्यामुळं आपल्याला जास्त रिझल्ट देणारं तेल हवं आहे म्हणून आपण काय करतोय इथं कढीपत्ता जो आहे तो फ्रेश वापरतोय. आता बघा काय करायचं आहे, कढीपत्ता जो आहे आपण घेतलेला आहे तो आपल्याला काय करायचं आहे वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून. पण पाणी घालायचं नाही. जर गरज पडलीच तर तुम्ही परत खोबऱ्याचं तेल त्यामध्ये घाला, पण अजिबात पाण्याचा वापर करू नका. तर बघा इथं किती संतपणे आपलं हे तेल बनत आहे. खूप स्लो गॅसवरती म्हणजे एकदम स्लो गॅसवरती आपण हे तेल बनवत आहोत. काही जणांचा जो गॅस असतो तो फास्ट असतो, जरी स्लो केला तरी पण थोडासा फास्ट असतो आणि त्यावेळेस होतं काय की हे तेल जे आहे ते जळू शकतं. त्यामुळे लक्षात ठेवायचं की गॅस जो आहे छोट्या बर्नरवाल्या गॅसवरती तुम्ही हे बनवू शकता, किंवा सरळ जर तुम्हाला वाटत असेल की म्हणजे असं हे शक्य नाही तर जो आर असतो चुलीमध्ये, गावाकडली लोक म्हणजे स्त्रिया ज्या आहेत त्यांना फायदेशीर ठरेल, जो आर असतो त्यावरती आरावरती तुम्ही हे भांडं जे आहे ते ठेवू शकता. आणि संत आपलं हे रोजमेरी जे आहे ते 7 ते 8 मिनिट शिजल्यानंतर म्हणजे तेलामध्ये शिजवल्यानंतर आपण परत हे कढीपत्ता जो आहे तो टाकायचा आहे. कढीपत्ता टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला 4 मिनिट हे तेल जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला यामध्ये डबल फायदा मिळणार आहे. रोजमेरी लीव्हचा तर फायदा मिळणारच आहे, शिवाय कढीपत्त्याचा सुद्धा जे फायदा मिळणार आहे आणि डबल पॉवरफुल हे तेल आपलं जे आहे ते तयार होणार आहे. बघा साधारणतः 3 ते 4 मिनिट आता स्लो गॅसवरती परत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग हे काय करायचं, रात्रभर तुम्हाला असंच ठेवायचं आहे. म्हणजे कढईमध्येच, या लोखंडाच्या कढईमध्येच आपल्याला हे रात्रभर ठेवायचं आहे. तर बघा लोखंडाच्या कढईचे फायदे अनंत आहेत. तेल बनवण्यासाठी म्हणा किंवा मेहंदी भिजवण्यासाठी, जेणेकरून आपल्या केसांपर्यंत आयर्न मिळेल आणि आपले केस जे आहेत ते स्ट्रॉंग होतील. त्यासाठी लोखंडाच्या कढईचा वापर तुम्ही नक्की करा. जर तुमच्याकडे लोखंडाची कढई नसेल तर तुम्ही जर्मनच्या कढईमध्ये करण्याऐवजी स्टीलच्या कढईमध्ये करू शकता. पण शक्यतो जर्मनची भांडं वगैरे यासाठी वापरू नका. स्टीलच्या कढईमध्ये करा आणि त्यामध्ये तुम्ही 10-12 खिळेसुद्धा लोखंडाचे घालू शकता. आणि त्यामुळं होतं काय की खिळ्याचं जे आयर्न आहे ते तेलामध्ये म्हणा किंवा या तेलामध्ये विरघळू शकतं आणि मिळू शकतं आणि त्यामुळं आपल्या केसांना डायरेक्ट इनडायरेक्ट आयर्न जे आहे ते मिळू शकतं. तर बघा इथं 4 मिनिट झाल्यानंतर तेल जे आहे ते रात्रभर मी आता असंच ठेवलं होतं. तेल आपलं थंड झालेलं आहे आणि रात्रभर कढईमध्ये ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे जे तेल आहे ते गाळून घेतोय. आता बघा इथं तेलाचा कलर जो आहे तो असा हवा. अजिबात काळपट जर तेल झालं असेल तर तुम्हाला इथं फायदा अजिबात होणार नाही, उलट नुकसान होऊ शकतं. म्हणून लक्षात ठेवायचं आहे कलर जो आहे तो हिरवट पिवळा असा हवा. जर कढीपत्ता तुम्ही जास्त वापरला असेल तर तुम्हाला कलर जो आहे तो पूर्ण हिरवा मिळेल. आणि 1 मुठभर कढीपत्ता वापरला असेल तर तुम्हाला हा कलर जो आता आपल्याकडे आहे हिरवट पिवळा कलर मिळेल. पण लक्षात ठेवायचं की तेलाचा कलर जो आहे तो काळा होता कामा नये, काळपट किंवा ब्राऊन कलर होता कामा नये. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित स्लो गॅसवरतीच हे सगळं काही
करायचं आहे। आता बघा वस्त्रगाळ करते, कारण की आपण कढीपत्ता जो आहे तो वाटलेला होता आणि कढीपत्त्याचे बारीक बारीक जे कण असतात ते तेलामध्ये येऊ नये म्हणून गाळणीने न गाळता इथं कपड्याने मी गाळते। आणि हे दोन्ही पण म्हणजे आता वापरायचं कसं असं तुम्हाला वाटेल की मग आठवड्यातून तुम्ही हे तेल जे आहे ते 2 वेळा वापरू शकता आणि जे पाणी आहे म्हणजे रोजमेरी वॉटरचं जे पाणी आहे ते सुद्धा 2 वेळा वापरू शकता। पहिल्या दिवशी तुम्ही काय करू शकता की रोजमेरी वॉटर जे आहे ते तुम्ही केसांच्या मुळांना लावून हलक्या हाताने मसाज करू शकता। मग दुसऱ्या दिवशी हे ऑइल लावू शकता, परत मसाज करू शकता आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही केस जे आहे ते धुवून काढू शकता। असं आठवड्यातून तुम्हाला 2 वेळा करता येईल। जर जमत नसेल तर 1 वेळा पण पुरेसं आहे। पण खूप पॉवरफुली आपलं तेल जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे, तुम्हाला नक्की फायदा देणारं आहे। आणि हो ताईंनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा। काही सजेशन असतील तर सांगत जा कमेंटमध्ये। कमेंट बॉक्स जो असतो तो तुमच्यासाठीच असतो, त्यामुळे सांगते की कमेंट करून मला नक्की तुमचा संदेश पाठवत जा जो पण असेल तो। आणि तुमच्या जर काही समस्या असतील त्यासुद्धा कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचवा। तर अशा पद्धतीने आपलं हे तेल आणि रोजमेरी वॉटर जे आहे ते तयार आहे। दोन्ही सुद्धा खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे तुमच्या केसांसाठी। आता परत डबल फायदा जर मिळवायचा असेल आणि टिबल फायदा जर मिळवायचा असेल तर परत सांगते की रोजमेरी ऑइल जे मिळतं मार्केटमध्ये त्याचे 2 ते 3 ड्रॉप जरी या तेलामध्ये घातले तरी सुद्धा आपलं जे तेल आहे ते 3 पट फायदा देणारं ठरणार आहे। 2 ते 3 ड्रॉप घालायचे, जास्त घालायचे नाहीयेत। हे सुद्धा मी ऑनलाईन मागवलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपलं हे तेल जे आहे ते तयार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा ताईंनो आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।